राज्य के मदद और पुनर्वासन मंत्री अनिल पाटिल आज नागपुर में आए, बाढ़ से हुए नुकसान तथा बाढ़ पीड़ितों की समीक्षा की और कहा कि अभी तक 12,000 घरों के पंचनामे हो चुके हैं तथा ये आंकड़ा 17,000 तक बढ़ सकता है। लिहाजा सभी को हर संभव मदद प्रशासन करेगा। ऐसी सूचना जिलाधिकारी समेत सभी पदाधिकारियों को दी गई है। एक महत्त्वाची गोष्ट की जवळपास 12,500 लोकांचा ज्यांचं घरांमध्ये नुकसान पाणी शिरून झालेलं आहे, त्याच्यासाठी शासनाच्या वतीने सानुग्रह अनुदानाच्या माध्यमातून 12,500 लोकांचे पंचनामे झालेले आहेत। हा आकडा 16,000 पर्यंत किंवा 17,000 पर्यंत जाऊ शकतो। टप्प्याटप्प्याने अजून काही राहिलेले असतील तर ती सगळी टप्प्याटप्प्याने पंचनामे येणाऱ्या काळामध्ये 2 तारखेपर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय आणि तशा सूचना या कलेक्टरांना आम्ही आजच्या मीटिंगच्या माध्यमातून दिलेले आहेत। 3 तारखेपासून ज्यांचे पंचनामे झाले असतील, जरी आपल्याकडे झिरो बॅलन्स असेल किंवा शासनाची त्यांना मदत लागत असेल तर 3 तारखेपासून पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये जे 10,000चं सानुग्रह अनुदान त्यांना वितरित केलं पाहिजे ते केलं जाईल। नागरिकांना किंवा जनतेला, नागपूरच्या जनतेला, नागरिकांना माझी अशी एक विनंती असणार आहे, मधल्या काळामध्ये माझ्याकडे ज्या आत्ता रस्त्याने तक्रारी मिळाल्या किंवा जे लोकांनी मला अवगत केलं की काही लोक अनुदान मिळवण्याकरता काही थोडीफार मिसगाईड करून आर्थिक मागणी केली जाते। नागपुरातल्या प्रत्येक नागरिकाला माझी विनंती असणार आहे की अशा प्रकारचं कोणालाही बळी पडायचं नाही। तलाठी तुमच्याकडे येतील, नगरपालिकेचा एक व्यक्ती तुमच्याकडे येईल, त्यांच्या फॉर्मॅटमध्ये आपलं नाव असलं आणि त्याला समजा जर का आपण योग्य पद्धतीने फॉर्म भरून दिला तर तुमच्याकडे कोणीही समजा जर का अशी वेगळ्या पद्धतीने आर्थिक मागणी केलेली असेल तर त्याला बळी पडायचं कारण नाही। कारण अशी लोक जर का निदर्शनात आली आणि मला जी सांगितली तर त्याच्यावरती कलेक्टरांना आम्ही अशा सूचना दिलेल्या आहे की त्या व्यक्तीवरती रितसर गुन्हा दाखल करावा। दुसरा एक विषय की काही नागरिकांच्या नुकसानीमध्ये आता शेवटी निसर्गाच्या आपत्तीसमोर मनुष्य हा काही करू शकत नाही। कोणाचं 5,000चं नुकसान झालं असेल तर कोणाचं 5 कोटीचं नुकसान झालं असेल, पण ती सगळी नुकसान भरपाई देणं कधी शक्य होत नाही। आज मदत सानुग्रह अनुदानाची जी दिली जाते ती प्रामुख्याने ही असते की त्याच दिवशी त्या व्यक्तीला, जो गरीब कुटुंबातला असतो, त्याच व्यक्तीला घरामध्ये संध्याकाळी काय जेवावं हा प्रश्न निर्माण होत असतो। त्याने राहायचं कसं, जगायचं कसं, एक 7-8-10 दिवस तरी त्याला त्याची लाईन लागत तोपर्यंत या मदतीच्या 10,000च्या मदतीद्वारे त्याला मदत होऊ शकते, असा एक शासनाचा प्रयत्न असतो। परंतु काही लोक थोडेसे व्यवस्थित असतात, वेल सेटल असतात, त्यांना ही 10,000ची मदत जरी तोकडी वाटत असली परंतु ती मदत त्यांचा पंचनामा करण्याची आवश्यकता नाही। काही लोकांनी माझ्याजवळ हे बोलून दाखवलं, परंतु भविष्याच्या दृष्टिकोनातून, आपल्या पुढच्या पिढ्यांच्या दृष्टिकोनातून ह्या स्वरूपाचं ज्यांचं नुकसान झालं असेल, त्यांची बँकेची कागद गेलेली असतील, त्यांची समजा जर का महसूलची काही कागदपत्र असतील, काही प्रॉपर्टीचे कागदपत्र असतील किंवा अन्य कुठली महत्त्वाची डॉक्युमेंट्स असतील, त्या ह्या ओल्या झाल्यामुळे किंवा भिजल्यामुळे किंवा ते संपुष्टात आल्यामुळे त्या पंचनाम्यामध्ये ते रेकॉर्डवर जर का असलं तर भविष्याच्या दृष्टिकोनातून हा पंचनामा नागरिकांना सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स म्हणून फार मोठ्या प्रमाणावरती तो लागू शकतो। म्हणून पंचनामे करताना आर्थिक मदत हे डोळ्यासमोर न ठेवता आपल्याला लागणारी भविष्यातली जी प्रॉपर्टीची डॉक्युमेंट्स असतील किंवा अन्य कुठले डॉक्युमेंट्स असतील ते रेकॉर्डवर आलं पाहिजे। ते जर का आलं तर नागरिकांना भविष्यामध्ये अडचणी निर्माण होत नाही, अशी नागपूरच्या सगळ्या नागरिकांना माझी विनंती असणार आहे।